नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट होणारी शिमला मिरची भाजी. चला तर सुरुवात करूया. मी इथे 2 शिमला मिर्च घेतले आणि आता मी हे कापायला घेते. बारीक बारीक कापते, हवं तर तुम्ही मोठेही कापू शकतात. मी बारीक बारीक असे कापून घेते. हे बघा, असे बारीक बारीक कापून झालेत. आता मी फोडणी द्यायला घेते. हे बघा, कढी तापायला ठेवली. आता यात तेल घातलंय. आता यात 1 चमचा जिरं घालते. आता यात बारीक चिरलेला कांदा घालते आणि चांगलं मिक्स करून घेते मीडियम फ्लेमवरती. आता यात आलं लसूणची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते चांगलं. आता यात बारीक चिरलेले टमाटर घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. टमाटर चांगला मऊ व्हायला पाहिजे. बघा, टमाटर चांगला मऊ होत चालला आहे. आता यात मी मसाले घालते. आता मी घालते 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, चिमूटभर हळद घालते, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चांगले मसाले मिक्स करून घेते स्लो फ्लेमवरती. जेव्हा मसाले घालाल ना तेव्हा स्लो फ्लेमच असली पाहिजे, नाही तर मसाला करपेल. आता घालते 1 चमचा लाल मसाला आणि मिक्स करून घ्यायचं. आता ह्यात मी घालते चण्याची डाळ, जी मी स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे, ती मी घालते यात. मिक्स करून घेते चांगलं. मिक्स करून झाले चांगले. आता मी शिमला मिरची घालते आणि तेही मिक्स करून घेते मी चांगलंपणे. चवीनुसार मीठ घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आता मी 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवते, पाणी न घालता स्लो फ्लेमवरती. हे बघा, 10 मिनिटं झाली. तर मी झाकण काढते. हे बघा, पाणी सुटलंय. पाणी बघा, शिमला मिरचीमध्ये पाणी पहिल्यापासून असतं ना, म्हणून पाणी घालायची आवश्यक नाही आहे. म्हणून आता मी बघते चण्याची डाळ शिजली की नाही शिजली. नाही शिजली पाहिजे, तशी शिजू दे. तर मी ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. आता मी परत 5 मिनटं झाकून ठेवते आणि आता ह्यावर पाणी घालते स्लो फ्लेमवरती. असंच 5 मिनटं राहू दे. 5 मिनटं झाली आहे बघा. आता मी परत एकदा बघते चण्याची डाळ शिजली आहे की नाही शिजली आहे. हे बघा, शिजली आहे. आता शिजली आहे. मगाशी थोडं कच्चा पण होता, तर काही कच्चा पण नाही राहिलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. तर हे बघा, तयार आहे शिमला मिरची भाजी. मस्त झाली आहे. तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबतही खाऊ शकतात. छान लागेल. असे छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानस किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली ती. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.